नमस्कार. मी विनायक गुजर. एक सध्या नवीन विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहे. सिया आणि केतन अग्रवाल संदर्भातला. त्याच्यावरती एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख मी वाचून दाखवतो आहे. वाचून दाखवण्याचं कारण पण असंच आहे की स्वतः लिहिलेलं स्वतःला वाचता येतं का, ह्याच्यावरती सुद्धा आत्ता महाराष्ट्रात काही एक घटना घडून गेली. म्हणून म्हटलं आपल्याला प्रयत्न करून बघावा की आपल्यालाही वाचता येतं का. माझ्या लेखाचं नाव आहे पहा पटतंय का. केतन अग्रवाल प्रकरणात सिया, तिचा मित्र आणि केतन यांच्याबद्दल पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच या प्रकरणाची बरीच माहिती मिळालेली आहे. फक्त 20 वर्षाची मुलगी किंवा तिचा 30च्या आतला मित्र या खून करण्याच्या स्तराचा विचार करतात म्हणजे आजची पिढी कुठे चाललेली आहे. सियाच्या कृतीचं कोणीच समर्थन करू शकत नाही, पण या तिच्या कृतीला फक्त तीच जबाबदार आहे का? अप्रत्यक्षपणे तिचे पालकसुद्धा जबाबदार आहेत असं आपण का मानत नाही? आजची पिढी हुशार आहे, स्वतंत्र विचाराची आहे आणि आपण त्यांच्यावर आपल्या पूर्वीच्या पिढीच्या विचाराप्रमाणे अपेक्षा नाही ठेवू शकत. हे पालकांना का लक्षात येत नाही? पूर्वीच्या पिढीला चालत होतं की मुलींची इच्छा असो वा नसो, पण पालक बळच मुलीचे लग्न लावून देत होते. तीच बाब मुलांच्या बाबतीतही होत होती आणि बिचाऱ्या मुलीने ते मन मारून निभावून सुद्धा नेत होत्या. पण आजची पिढीसुद्धा तसेच करेल असं मानणं हे चुकीचं आहे. हातात फोन असल्यामुळे आजची पिढी सहजतेने इतरांच्या संपर्कात सहवासात येऊ शकतात, ते प्रत्येक पालकांना माहीत असेलच. आणि आजची पिढी एवढी धीट आहे की ते सरळ पालकांना सांगतात की त्यांना कोणाशी कधीही लग्न करायचं आहे. मग ते पालकांनी मान्य नाही केलं किंवा इतर कोणाशी त्यांचं लग्न जुळून दिलं तर पुढे काय होऊ शकतं हे तर आजकाल दिसतच आहे. सियाच्या घरी तिने तिच्या मित्राबद्दल सांगितलेलं असेलच किंवा तिला केतनसोबत लग्न करायचं नाही हे सुद्धा सांगितलेलं असेल. पण पालक कदाचित आपला हेका सोडत नसतील आणि जर सांगितलेलं नसेल तर तिला तितकं बोलण्याची घरात मुभा नसेल किंवा घरात फारच कडक वातावरण असेल ज्यामुळे तिने सांगितलेलं नसेल किंवा पालक समाज बदनामी याचा जास्त विचार करत असतील. काही असेल, पण पालकांना किंवा घरातल्या कोणत्या तरी सदस्यांना मुलीबद्दल तिच्या इच्छेबद्दल बरंच काही माहिती असेल. पण तिच्या घरात वातावरण नसेल तर लग्न जमवायच्या आधीच तिने विश्वासात घेऊन केतनला सांगून हे लग्न जुळणं थांबवायचं होतं. केतनसुद्धा आजच्या पिढीचा असल्यामुळे नक्कीच त्याने तिला साथ दिली असती. आजची ही पिढी स्वतःला जास्त हुशार समजते, पण इतकी हुशार समजत असेल की कोणाला कळणार नाही असं समजून अशा पद्धतीने कोणाचा खून करायचा हा शुद्ध मूर्खपणा, अडाणीपणा, नासमजपणा असंच काहीसं आहे. अर्थात हे कृत्य करताना त्यांनाही या बाबी माहिती असतील, पण तरीही त्यांच्यावर असे कृत्य करायची वेळ का येते याचा विचार पालकांनी करायला हवा. नक्कीच पालकांनी चांगले संस्कार दिलेले असतील, पण आजची पिढी पालकांच्या संस्काराला बाजूला ठेवून त्यांचे स्वतःचे संस्कार पुढे ठेवून निघालेली असते. कुठेतरी हे वास्तव पालकांना स्वीकारावंच लागेल. अर्थात मुलं करतात ते चुकीचं की बरोबर हे मुलांच्या जागी जाऊन आजच्या समाजरचनेचा विचार करून मुलांच्या इच्छेचा विचार करून ठरवावं लागेल. दुर्दैवी वाटेल, पण आजकाल वास्तव असंच आहे. हे लिहितोय म्हणजे मुलीची बाजू घेतोय किंवा मुलगी चुकली नाही असं मानतोय असं अजिबात नाही. पण कुठेतरी आजकालच्या पालकांना मुलांच्या बाबतीत आपले विचार सोडून मुलांच्या अवस्करणीय वाटणाऱ्या बऱ्याच बाबींना स्वीकारावं लागणार आहे. तसेच मुलांना पण आपल्या घरच्या काही गोष्टी व अवलोकन करणे गरजेचे आहे. इथेही सियाचं वास्तव पालकांनी स्वीकारलं असतं किंवा सियाने पालकांचे ऐकले असते तर कदाचित केतन आपल्यात असला असता. पहा पटतंय का. हा लेख आपल्याला कसा वाटला आपण जरूर सांगा. लाईक, कॉमेंट आणि शेअर करून याला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.